गाव भटवाडी, साताऱ्याच्या डोंगरात हरवलेलं एक गाव, जिथं नकाशावर नाव आहे, पण ते गाव प्रत्यक्षात फार कमी लोकांनी पाहिलंय. गावात वीज नाही, मोबाईल नेटवर्क नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, गावात कोणतीही झाडं नाहीत. कोणी विचारलं तर गावकरी फक्त एकच उत्तर देतात, इथे झाड उगवत नाहीत, कारण इथं त्यांचं काहीच राहत नाही. मयूर, पुण्याचा एक साऊंड इंजिनियर, त्याला एका डॉक्युमेंटरीसाठी मौनाचे आवाज या विषयावर काम करायचं होतं. त्याच्या गुरुने सांगितलेलं की भटवाडी नावाचं गाव आहे, जिथं रात्रीचे आवाज वेगळेच असतात, मानव कानाने समजण्याच्या पलीकडचे. कुतूहलाने मयूर गावात पोहोचतो. संध्याकाळ झाली असते. आकाशात सूर्य आणि चंद्र एकाच वेळी दिसत असतात. गावात एक विचित्र शांतता असते. ना कुत्र्यांचं भुंकणं, ना पक्ष्यांचा आवाज, फक्त वाऱ्याचा एक खोल गुंजणारा सूर. मयूर त्याच्या साऊंड रेकॉर्डर लावतो आणि झोपायला जातो. रात्री 1:15 वाजता अचानक त्याच्या हेडफोनमध्ये एक ध्वनी वाजतो, टाक मला, टाक मला. तो चटकन उठतो. ध्वनी बंद, पण रेकॉर्डर सुरूच आहे. तो ऐकतो आणि अंगावर काटा येतो. आवाज कोणाचा तरी कुजबुजण्यासारखा होता, पण ते शब्द नव्हते, ती आज्ञा होती. खोद, शोध, माझं शरीर दफन झालं आहे, खोद, माझं डोकं परत दे. मयूर घाबरतो. तो बाहेर येतो, पण संपूर्ण गाव अंधारात. काही क्षणांनी दूर एका झोपडीत एक लखलखाट दिसतो, जणू हजारो काजव्यांनी जळते. तो जाईपर्यंत प्रकाश नाहीसा होतो. मयूर गावच्या एकमेव वयोवृद्ध व्यक्तीला भेटतो. चंदूबा. चंदूबा सांगतो, भटवाडीत एक काळ असा होता जेव्हा एक साधू राहायचा, त्र्यंबक. तो म्हणायचा, ध्वनी हे देव आहेत, त्यांचा अपमान केला तर ते शरीरात घुसतात. गावकऱ्यांनी त्याची थट्टा केली आणि एक रात्र तो गायब झाला. पण त्याच्या जाण्यानंतर प्रत्येक रात्री गावात अंधारात आवाज यायला लागले, अनोळखी, अमानवीय, वेदनायुक्त. काहींनी डोळ्यांना फाटे पडेपर्यंत आरडाओरडा केला. शेवटी गावकऱ्यांनी त्याच्या आवाजाचं स्मारक एक दगडी विहीर बांधली आणि आजपर्यंत ती विहीर बंद ठेवलीये. मयूरचा उत्साह वाढतो. तो विचारतो, ती विहीर कुठे आहे? चंदूबा थरथरत म्हणतो, कधीही रात्री 1:15 तिकडे जाऊ नको. तो आवाज आता फक्त रेकॉर्डरमध्येच नाही, तो जिवंत आहे. मयूर स्वतःच्या धाडसाला शिव्या देतो. रात्री 1:15 विहिरीकडे जातो. वाऱ्याचं अस्तित्व जाणवत नाही. झाड नसल्यामुळे अंधार खोल असतो. विहीर समोर येते. वर दगडी झाकण, चारही बाजूंनी नांगरलेली जमीन, जणू कोणीतरी सतत काही शोधत राहतं. तो झाकण उघडतो. आत फक्त अंधार, पण अचानक एक आवाज येतो. तू ऐकतोयस, पण आता तुला ऐकवावं लागेल. तयार नसलेला तो आवाज मयूरच्या डोक्यात आत घुसतो. म्हणजे खरोखरच त्याच्या नाकातून रक्त येते, डोळे जळतायत, पण त्याला रेकॉर्डर थांबवता येत नाही. तो त्याच्यावरच चालू आहे. एक मुलगा, डोकं फुटलेलं, कानातून कीड बाहेर पडते. तो म्हणतो, माझं डोकं त्यांनी फोडलं, मी फक्त बोलायचं थांबवलं होतं. आवाज देव नसतो, आवाज सूड घेतो. तू ऐकतोयस ना? मग आता ऐकव. मयूर ओरडतो, मागे पळतो, पण त्याच्या रेकॉर्डरमधून आता त्याचाच आवाज येतो. तोच म्हणतो, खोद, शोध, माझं डोकं परत दे. गाव पुन्हा गप. सकाळी गावकऱ्यांना विहिरी शेजारी मयूरचा रेकॉर्डर सापडतो. तो सतत एकच ध्वनी वाजवत असतो, माझं डोकं परत दे, परत दे. मयूर मात्र गायब. शरीर नाही, रक्त नाही, फक्त त्याचा हेडफोन आणि आवाज. आजही रात्री 1:15 वाजता जे कोणी मौनाचे आवाज ऐकतात, त्यांना हळूहळू त्यांचा स्वतःचा आवाज ऐकू यायला लागतो आणि मग ते गप्प होत जातात. शांतता म्हणजे मृत्यू, आवाज म्हणजे सूड. पुढचा अनुभव ती सापडली होती, पण उशीर झाला होता.
कोकणातलं एक जुनं गाव आंबेघर हिरव्यागार रस्त्यांमधून आत वळलं की अचानक एक गूढ शांतता पसरते. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी सावली दिसते. इथल्या लोकांकडून अनेकदा ऐकायला मिळतं, त्या जुन्या वाड्यात जे राहायला गेले त्यांनी त्यांची झोप, शांती आणि कधी कधी स्वतःची ओळख गमावली. शहरातून आलेली वैशाली तिच्या नवऱ्यासोबत नुकतीच आंबेघरात स्थायिक झाली होती. संजय तिचा नवरा, शांत, कमी बोलणारा आणि नेहमी भूतकाळापासून दूर राहणारा. त्याच गावातलं जुनं वाडा त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार होता. वैशालीला सुरुवातीला हे घर आल्हाददायक वाटलं, पण काही दिवसातच तिला असं वाटायला लागलं की त्या घराच्या भिंती अजून काहीतरी बोलतायत. पहिल्याच रात्री झोपताना वैशालीच्या कानावर एक कुजबूज जाणवली, स्पष्ट स्त्री स्वरात, "मी अजून इथेच आहे." ती दचकली. संजय झोपलेला. आवाज घराच्या आतूनच येतोय असं वाटत होतं. पंखा बंद असूनही तिच्या मानेवर थंड वारा जाणवतो. तिचं हृदय जोरात धडधडायला लागतं. दुसऱ्या दिवशी गावात गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर सगळ्यांचे नजर रोखले गेले. एक म्हातारी आजी तिला थांबवत म्हणाली, "बाई ग, तू इथेच राहतेस का? त्या घरात जिथं ती अजून थांबले." वैशाली हसून पुढे गेली, पण आत कुठेतरी गोंधळ उडाला. ती संध्याकाळी संजयला विचारते, "आपल्या आधी इथे कोण राहायचं?" संजय काही क्षण गप्प राहतो, मग डोळे चुकवत म्हणतो, "खूप जुने लोक होते, फारसं काही विशेष नाही." विसरते. रात्री ती आरशात केस विंचरत असताना तिला आरशात एक पाठमोरी स्त्री दिसते. काळसर साडी, सैल केस, अनोख्या शांततेत उभी. वैशाली वळते. कोणीतरी मागे असावं असं वाटतं, पण तिथं कोणीच नसतं. पुन्हा आरशात पाहिलं तर ती स्त्री तिला थेट पाहते आणि म्हणते, "मी सौम्या, संजयची बायको, पहिली." वैशालीचा श्वास अडकतो. ती ओरडते. संजय जागा होतो. ती घाबरलेली असते. सकाळी ती थेट विचारते, "संजय, तुझं आधी लग्न झालं होतं का?" संजयचा चेहरा गडद होतो. तो खुर्चीत बसतो. "हो, सौम्याशी लग्न झालं होतं, पण ती फार हट्टी, विक्षिप्त होती. माझ्यावर संशय घ्यायची. गावातली लोक तिला वेडी म्हणायला लागली. एक दिवस ती हरवली. मी पोलिसात गेलो, शोध घेतला, पण काहीच सापडलं नाही. तिच्या जाण्याने सगळं शांत झालं आणि मी नवीन सुरुवात केली. पण त्या रात्री पुन्हा तडाखा बसतो." वैशालीला वाटतं कोणीतरी पायऱ्यांवरून वर येतंय, झपाट्याने खोलीच्या दिशेने जाते. ती दरवाजाच्या फटीतून पाहते. संजय झोपलेला असताना एक स्त्री त्याच्या शेजारी बसते. वैशाली धावत आत जाते, पण खोलीत कोणीच नसतं. मात्र उशीत ओलसर केस अडकलेले असतात. ती पुन्हा आरशात बघते. सौम्या तिला डोळ्यात डोळा घालून म्हणते, "तू त्याची बायको नाही, मी अजून जिवंत आहे." ती पुन्हा प्रकट होते. वेगवेगळ्या वेळा आरशात, भिंतीवर, पाठीमागून थंड श्वासासारखी. वैशालीचा मानसिक तोल ढासळू लागतो. पण एक दिवस ती हिम्मत करून सौम्याला विचारते, "शांत का होत नाहीस?" सौम्या डोळ्यातून अश्रू ढाळते. "मी फक्त प्रेम केलं होतं, पण त्याने मला वेडी ठरवलं. गावकऱ्यांच्या नजरेतून मी गेलो. शेवटी त्याने मला त्या गुप्त खोलीत कोंडून ठेवलं, दार लावून दिलं आणि मी तडफडत एकटी मरले. माझा मृत्यू कोणाला माहीत नाही. मला दफनही केलं नाही. मी अजून इथेच आहे, कारण कोणी माझं सत्य मान्य केलं नाही." वैशाली गावात सगळ्यांना सांगते, वाड्यात एक गुप्त खोली आहे, कोणीतरी बंद केल्यासारखी. तिला त्या खोलीतून आवाज येतो, हंबरडा ऐकू येतो. गावकरी सुरुवातीला अविश्वासात असतात, पण काही जण तिच्यासोबत खोदकाम करायला तयार होतात आणि एक दिवस त्या घराच्या मागच्या भिंतीमागे एक दगडी दरवाजा सापडतो. आत एक कोरडे, अंधारलेलं खोली. त्यात एक सांगाडा, काळसर साडी, ओलसर केस आणि विटलेल्या बांगड्या. पोलीस येतात. पुरावे संजयच्या विरोधात स्पष्ट असतात. त्याच्यावर खटला दाखल होतो. गावात खळबळ उडते. शेवटी एका रात्री वैशाली पुन्हा त्या आरशात पाहते.
सौम्या तिथंच आहे, पण आता तिचे डोळे शांत आहेत, चेहरा प्रसन्न. ती न फिसकटता एक हलकं स्मित करते आणि म्हणते, धन्यवाद. दुसरी बायको म्हणून नाही, बहीण म्हणून. आम्ही घरच्या त्या घरात आजही एक जुना आरसा आहे. जो कोणी त्याच्या समोर उभं राहतो त्याला कधी सौम्या दिसते, कधी वैशाली. पण अनेकांना प्रश्न पडतो, त्या दोघांपैकी खरी बायको कोण होती आणि कोण अजूनही तिथं आहे. पुढचा अनुभव. तळघरातील राखणदार. 1843 साल. इंग्रज राजवटीचा काळ. कोकणातल्या एका खेडेगावात, धनगरवाडी नावाचं गाव, जिथं वेळ थांबल्यासारखी वाटत असे. या गावात होता एक प्राचीन वाडा, काळ्या कौलांनी झाकलेला, जळकटलेले झुंबर आणि वाऱ्याने खवखवणाऱ्या खिडक्या. या वाड्याला लोक शेरुजींचा वाडा म्हणत, पण कोणताही गावकरी तिथं पाय ठेवत नसे, कारण तिथं वास होताच एक अतर्क्य शक्तीचा, वाड्याच्या तळघरात राहणाऱ्या राखणदाराचा. कथेनुसार वाड्याचा मूळ मालक नाना शेरुजी पाटील हे मोठं वैभवशाली व्यक्तिमत्व होतं. ब्रिटिश सरकारकडून त्यांना काही दागिने आणि मौल्यवान नाणी ठेवायला तळघरात खास कोठी बनवायला सांगितलं गेलं होतं. पण नानांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा वैभव हे धन चोरून घेण्याच्या तयारीत होता. त्या रात्री तळघरात शिरताना काहीतरी भयानक घडलं. त्यानंतर कोणत्याही पिढीतील माणूस त्या वाड्यात राहिला नाही. जे गेले ते परतले नाहीत. 2025. इतिहास संशोधक प्राजक्ता नाईक आणि तिचा मित्र रितेश जोशी हे कोकणच्या हरवलेल्या ठिकाणचा अभ्यास करत असताना त्यांना शेरुजींचा वाडा या संदर्भात एक इंग्रजी फाईल सापडते. त्यात म्हटलं जातं, द शेरुजी इस्टेट मार्क ॲज अनसेफ फॉर हॅबिटेशन ड्यू टू अनएक्सप्लेन्ड डेथ्स. एंट्री टू द बेसमेंट स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. रिमोव्हड गार्डियन स्पिरिट द कीपर ऑफ गोल्ड. प्राजक्ताच्या डोळ्यात चमक आली. हे बघ रितेश, ही जागा आजही तशीच आहे. आपण इथं जाऊन पाहिलं पाहिजे. रितेश जरा साशंक होता. प्राजू, इतिहास महत्वाचा आहे, पण काही गोष्टी फक्त कथा म्हणून ठेवाव्यात. भय म्हणजे काय ते समजण्यासाठी त्याला सामोरं जावं लागतं, ती म्हणाली. रात्री 8च्या सुमारास त्यांनी त्या वाड्याच्या जवळ पोहोचलं. सगळीकडे शांतता होती. एखाद्या जुन्या सिनेमाचा ब्लॅक अँड व्हाईट फ्रेमसारखी वेळ थांबलेली वाटत होती. वाड्याच्या दरवाजाला हात लावताच एक थंड झटका शरीरातून गेला. आपण आत जावं का? रितेशने विचारलं. प्राजक्ताने मान हलवली. ते आत शिरले. झुंबर आजही अर्धवट लटकत होतं. वाळलेली पाने जमिनीवर अंथरून होती. पण खरी भीती होती तळघराची. जुन्या लोखंडी दाराला त्यांनी हात लावला. एक विचित्र आवाज करत दार उघडलं. तळघरात उतरतानाच हवा अधिक थंड झाली. खाली अंधार होता, पण प्राजक्ताने टॉर्च लावली आणि समोर दिसलं एक खूप मोठं लोखंडी पेटी, ज्यावर लाल अक्षरांनी लिहिलं होतं, धन हे इथंच राहील. जो घेईल तो जिवंत राहणार नाही. त्याच क्षणी मागून जोराचा आवाज आला. तळघराचं दार आपोआप बंद झालं. प्राजक्ताचा टॉर्च थरथरू लागला. रितेशच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवतो तसं त्याला वाटलं. तो वळला, पण तिथं कोणीच नव्हतं. आणि मग समोरून आला तो, एक उंच काळसर आकृती, डोळे जळजळीत लाल आणि कमरेभोवती सोन्याच्या नाण्यांचा गडद पट्टा. त्याच्या हातात एक भाला होता, ज्यावर कोरलेलं होतं, रक्षण माझं व्रत. ती आकृती त्या दोघांकडे हळूहळू चालत आली. आम्ही काही चोरणार नाही, आम्ही फक्त इतिहास जाणून घ्यायला आलो आहोत, प्राजक्ताने आवाज काढला. आकृती क्षणभर थांबली आणि मग तिच्या कंठातून आवाज आला. त्याने माझा विश्वास तोडला. मी आता प्रत्येकालाच शिक्षा करतो. रितेशने तात्काळ एक लाकडी शिडी उचलली आणि तिचा उपयोग करून एक कोपऱ्यातलं फळकूड फोडलं. ते दार उघडलं. प्राजक्ता आणि रितेश कसंबसं तळघरातून बाहेर पळाले. पण मागून एक भयावह किंचाळी ऐकू आली. संपूर्ण वाडा थरथरला. अचानक वीज चमकली आणि वाड्याचा भाग जमीनदोस्त झाला.
दुसऱ्या दिवशी स्थानिक लोकांनी पाहिलं, वाडा उद्ध्वस्त झाला होता, पण त्या ढिगाऱ्यातून एक छोटी पेटी बाहेर पडली होती. त्यावर कोरलेलं, केवळ सत्य शोधणाऱ्यांनाच माफ केलं जातं. प्राजक्ता आणि रितेश दोघेही वाचले, पण त्याच्या डोळ्यात आजही तो राखणदार दिसत होता, ज्याने मृत्यूनं नव्हे पण भयाच्या आठवणींनी शाप दिला होता. पुढचा अनुभव. चिखलोचा शाप. कोकणातली आकाशमय रात्र. ढगांनी गडदलेल्या नभात कधी नव्हे इतका बेसूर नाद घुमत होता. विजा आकाशात तांडव करत होत्या आणि पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. गोदवली गावातल्या प्रत्येक घरात काजवे लपवले गेले होते. घरं बंद, खिडक्या घट्ट आणि आजूबाजूचं जंगल असह्य भयगंधाने भरलेलं. गोदवली हे गाव तसं फारसं कुणाला माहीत नसायचं. चार बाजूंनी अरण्य, मध्ये एक डोंगर उतारावर वसलेलं लहानसं वस्तीचं ठिकाण. पण तिथेही गेल्या आठवड्याभरात काहीतरी अवर्णनीय घडू लागलं होतं. काही दिवसांपूर्वी वर्षा ती गढूळ तलावाजवळ पुन्हा गेलीये का? शेखरने विचारलं. हो, पण यावेळी ती एकटीच नव्हती. तिच्या मागे काहीतरी चालत होतं. त्याच्या लहान बहिणीचा आवाज थरथरत होता. गोदवलीच्या वस्तीच्या खाली एका चिखल्याच्या तलावासारख्या जागेवर चिखल्लो नावाचा एक भयानक प्राणी पावसाळ्यात जागा होत असे. तो प्राणी ना पूर्ण मानव ना पूर्ण पशु. त्याचं शरीर चिखलाने बनलेलं, चेहऱ्यावर अनंत डोळे आणि चालताना पृथ्वी हादरावी असा आवाज. स्थानिक लोक म्हणतात हा दानव पावसात जन्मतो आणि मुलांच्या आवाजाने जागा होतो. एकदा का त्याच्या चिखलात कोणी पाय ठेवला की तो त्या व्यक्तीचा आवाज, आत्मा आणि ओळख चोरून घेतो. वर्षा, लहान वयातील ती हुशार मुलगी, आज तलावाजवळ एकटीच गेली. पण ज्या क्षणी तिच्या पावलांनी चिखलावर ठसा उमटवला, तिच्या मागे काहीतरी उठलं. ते म्हणजे चिखल्लो. तो तिला बघत नव्हता, तो तिच्या आत डोकावत होता आणि क्षणार्धात तिचा चेहरा सडपातळ झाला, डोळे निष्प्रभ, आणि ती चालू लागली गावाच्या दिशेने. पण तिच्या चालण्यात माणसासारखा हलकाचपणा नव्हता. ती चालत होती जणू चिखल फडफडतोय. दुसऱ्या दिवशी गावात मुलं अचानक रात्रभर गायब होऊ लागली. प्रत्येक जण शेवटचं दिसतो तोच तलावाच्या बाजूला. शेखरने आपल्या बहिणीचा चेहरा ओळखला नाही. ती आता पूर्ण वेगळी होती, शांत, उदास, आणि तिचे पाय जणू ओल्या चिखलात घुसलेले. त्याचं मन सैरभैर झालं. तो गावकऱ्यांकडे गेला, पण कोणीही ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्याने पुजारी आबासाहेबांना बोलावलं. त्यांच्या आजोबांनी एकदा चिखल्लोचा उल्लेख केला होता. चिखल्लो केवळ चिखलाचा नव्हे, तो तुमच्यातील भीतीचा अवतार आहे, आबासाहेब म्हणाले. शेखर, पुजारी आणि गावातले 4 तरुण तलावाजवळ गेले. तिथे वर्षा आणि इतर गायब झालेली मुलं चिखलात उतरलेली होती. जणू ते चिखल त्यांचा देह बनत होता. आपल्याला त्यांना परत आणायचे, पण त्यासाठी कोणीतरी त्याच्या जागी राहिलं पाहिजे, पुजारी शांतपणे म्हणाले. शेखर पुढे झाला. माझं आयुष्य त्या मुलांसाठी, माझ्या बहिणींसाठी. त्याने एक पुरातन तांत्रिक मंत्रोच्चार वाचला आणि तलावात उतरला. तलावात उतरल्याबरोबर वर्षा आणि बाकी मुलं घाबरत बाहेर पडू लागली. चिखल्लो आता पूर्ण उघड झाला. त्याचा चेहरा माणसांचा, आवाज ओरडून ओरडून तयार झाल्यासारखा पिळवटलेला. शेखर त्या चिखलात बुडाला. पुढच्या दिवशी तलाव पूर्ण कोरडा होता. चिखल्लो नाहीसा झाला होता. मुलं पूर्ववत, मात्र फार थकलेली. वर्षा पुन्हा आपल्या भावाला हाक देत होती, पण त्या चिखलाच्या कडेला एक लहानसा हात उमटलेला होता आणि त्याच्या शेजारी लहानशा अक्षरात कोरलेलं होतं, शेखर, तुझं निस्वार्थ प्रेम वाचवून गेलं. पाऊस थांबला, पण गावकऱ्यांच्या मनात तो दिवस कायमचा कोरला गेला.